खैसच फिरेल. काय सांगू तुम्हाला, पार बोंबलत मराठवाड्यापर्यंत गेली. कोणी कोकणपट्टीमध्ये शिरलं, कोण कुठं जातं, कोण आणि चांगला असला ना आजही घरी येऊन पोर देतील तुम्हाला, फक्त चांगलं पाहिजे. म्हणून याच्याकरता देवाकडे नका बोट दाखव, तुमचं आचरण कसं आहे ते पहा. तुम्ही सासूला कसा जीव लावला, सासऱ्याला कसा लावला, मालकाचं कधी दर्शन घेतात का? काही बायांच्या तर नजरा फाटल्या नवऱ्यावर डोळे ताणून ताणून. यांना मरण चांगलं येईल का? हा पाटील खरं आहे ना, पोलीस पाटील हेल्पर कधी गावचे येईल का? मरण चांगलं येईल? अरे बाबा हो, एक ओवी सांगतो ज्ञानोबरायांची, खरी पवित्र स्त्री कशी असते ऐका. गावी गेली या वल्लभू, वल्लभू म्हणजे नवरा मालक. मालक जर गावाला गेला तर कुलवान स्त्री उचलून तोंडात घास टाकत नाही. माझ्यासारखी आधी खाते आणि त्याच्याबरोबरही खाते. म्हणजे डॉक्टर म्हणतात बाई वजन कमी कर. म्हणजे का बरं? जास्त खाल्ल्यामुळे हा प्रकार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरीच माता असेल ती मालकाच्या आधी कधी खात नाही बरं. आणि आपण जर तिला विचारलं, एखाद्या पुढे भाजी ठेवा तुम्ही, ती आलणी आहे का खारी आहे कोणाला कळेल हो? नाही कळत तुम्हाला. ना तरी दरवी जैशी रिगोन्या नानारसी. दरवी म्हणजे पळी, पळी भाजीमध्ये खाल जाते वर येते. काही लोकांना आळस सुद्धा येतो. चांगलं सांगायला लागलं का ते आपाप तोंड वाजतात. ती दरवी म्हणजे पळी, पळी खाली जाते वर येते. पण भाजीची चव पळीला का वाढणाऱ्या बाईला का हो? महिला वर्ग मला उत्तर द्या ना, भाजीची चव पळीला का वाढणाऱ्या बाईला? हा कोणाला? अहो माय पळीला चवच नाही कळत. आणि जिने सांगितलं ही खारट आहे आंबट आहे समजायचं ही बामटी आहे, ही आधी खाते. कारण त्या पळीला कळतं का काही? काहीच नाही कळत. मग ज्ञानोबरांची बुद्धी पाना. ना तरी दरवी जैशी रिघोन्या नानारसी. प्रत्येक भाजीमध्ये खाल जाते वर येते, पण भाजीची चव पळीला नाही. तसं त्या मूर्ख स्त्रीलाही नाही. म्हणून ती आधी खात नाही. जी खात नाही ती पवित्र कुलवान स्त्री, तिला म्हटलेलं ज्ञानोबरायांनी. माझ्या पदरचा मी एकही शब्द सांगणार नाही. तसं ज्ञानोबराय वर्णन करतात अर्जुन आणि गोपालकृष्णाचं की देवा मरण कसं असावं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं देवा मरण हे असं असावं. म्हणे कसं? ऐका थोडंसं. मनुष्या दिवसा मरावा, शुक्ल पक्षात मरावा, बरं का, आईबापांची सेवा करून मरावा. म्हणे मग तो उत्तरायणमध्ये जावा. किती झाले? 4 बाजू सांगितले. ओव्या ऐका त्या पुढच्या ओव्या पा. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेर शुक्ल पक्षे परी दिवसू, आणि सामा सामाजिक मासू उत्तरायण. उत्तरायणमध्ये जावा, दिवसा जावा, शुक्ल पक्षात जावा, आईबापांची सेवा करून जावा. ऐशिया समयुगाची निवृत्ती. ऐशिया म्हणजे कैशिया, हे 4 भाग सांगितले मी. दिवसा शुक्ल पक्षात आईबापांजवळ राहावा, भक्ती करावा, अशीच मानतो. उत्तरायणमध्ये जावा. तो मनुष्य कसा मरतो म्हणे. हा उत्तम काल जाणीजे, याशी अर्चिदा भक्ती म्हणीजी. ही अर्चिदा भक्ती आहे. आणि म्हणे मग हा उत्तम काल जाणीजी, याला काय म्हणतात? उत्तम काल म्हणतात. या कालामध्ये मनुष्य स्त्री किंवा पुरुष जावा म्हणे. पुढे आहे का म्हणे याच्या उलट. म्हणे याच्या उलट आहे, मनुष्य दक्षिणायनमध्ये जावा, बरं का. तो वद्य पक्षात जावा म्हणजे आधार रात्री जावा, रात्री जावा, आईबापांना त्रास देऊन मरावा, भावाचा वाटा खाऊन मरावा. मग तो कसा मरतो? मग ऐशी दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे. त्याला ऐशी दशा येईल म्हणे. मग मरतो कसा? ऐका तो मरतो कसा. दिवसा मरत नाही, रात्री मरतो, वद्य पक्षात मरतो, दक्षिणायनमध्ये मरतो, आणि आईबापांना त्रास देऊन मरतो. असा माणूस कस काय होतो म्हणे. त्यावेळेला त्यांनी एक ओवी सांगितली. ऐसा ज्याचा देह पडे, तया योगी या चंद्र लोकी जाणे घडे. मग तेथून पौडेनं संसार आहे. परत संसारात दुःख भोगायला येतो, पोरांच्या लाताबुक्या खायला खाली येतो. मंडळी, भगवंत सगळं काही ओळखतो. आमच्याकडे एका बांधाचं भांडण होतं. तिथं भूमी अभिलेख संपलं, बरं का, तहसीलदार संपला, सगळे संपले. शेवटी प्रांत जी मंडळी वरिष्ठ अधिकारी आले आणि मला एक प्रश्न विचारला, बाबा तुमचं मत काय? म्हटलं माझं काहीच मत नाही, माझं एकच मत आहे, त्यांचा एकही खडा आम्हाला नको, पण आमचा पण देणार नाही. त्यावेळेला त्यांनी वंदन केलं. वा वा, बुद्धी तुमची चांगली आहे,
बुद्धी भ्रष्ट नाही म्हणे तुम्ही. मग जसं आहे तसं करून द्या आणि तुम्ही पण इथून निघा. आणि तुमच्याने होणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यांना ह्या भाषेत सांगितलं. काय सांगितलं? तुमच्याने हे भांडण मिटणार नाही. मी जर मेलो मग तुम्ही झाडही काढू शकता, पण मी जर जिवंत असलो पान सुद्धा तोडू देणार नाही. येतं तुमच्या लक्षात. आणि शेवटी त्यांनी खरा न्याय दिला. त्या दिवशी रोग मिटला. एक सांगू का महाराज, ही जी मंडळी पाप करते ना, आपली वरिष्ठ मंडळी, ही पाप फेडावं लागतं बरं. पुढच्या जन्मी त्यांना ते भोगावं लागतं. संतती, पांगस्थ होणं, आंधळे होणं हे जगाचा श्राप आहे. तो कोणाचीच बाजू धरू नये. तुमच्याजवळ न्याय आला ना, तुम्ही दोघांना सारखं समपश्यहीन सर्वत्र समवस्ती ईश्वरम न हिनस्ती आत्मना आत्मन तदा याती परागतीतम. परागतीला प्राप्त व्हायचं नसेल तर टाळकं ठिकाणावर ठेवा, कोणालाच त्रास देऊ नका. म्हणून मृत्यूलोकामध्ये माणसाचं काय हो, साऱ्या जगामध्ये मायेचा पसारा, आपलं कोणी नाही. मी भजनी मंडळाला एक प्रश्न विचारतो की एक अभंग आहे, अंतकाळी मी परदेशी ऐशे जाणूनी मानसी. येतं ना तुमच्या लक्षात? ह्या घरामध्ये मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला घरातून कोण आवडतो? शेवटचा प्रश्न आहे माझा. घरातून कोण आवडतं? पत्नी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, बहिणी आहेत, आई बाप सगळे, यांच्यामधून तुम्हाला कोण आवडतं? काहीतरी मोठ्याने बोला. माऊली, तुम्हाला कोण आवडतं? वडील आवडतं. तात्या तुम्हाला? मी मागे एक कीर्तनात ऐकलं, महिलांना त्यांचा जीव आवडतो का बाळ आवडतं? बाळ आवडतं. ऐका बरं का, बिरबल बादशाहची जोडी होती. हाच प्रश्न विचारला आणि बादशाहमध्ये तुझं तिरपच राहतो. आईला तर तिचा जीव आवडतो, बाळ नाही आवडत म्हणे. नाही, मी उद्या करून दाखवतो. म्हणून बादशाहने एक हौद तयार केला. त्या हौदामध्ये एक खांब रोवला. खांबावर एक माकड आणि माकडींचं पिल्लू सोडलं आणि तिथं पाणी सोडून दिलं. पाणी गुडघ्या इतकं, कमरे इतकं आलं, गळ्या इतकं आलं. आता तोंडात पाणी जायला लागलं. त्यावेळेला आईने आधी मुलं खांद्यावर घेतलं होतं, पण पाणी तोंडात जायला लागलं. त्यावेळेला पाया खाली ठेवलं आणि आईवर उभी राहिली. बादशाला सांगितलं, पाय बरं काय आवडतं? स्वतःचा जीवच आवडतो. त्याचं उत्तर सांगू का? सोपं सांगू का विजुता? त्या सोपं उत्तर सांगू. जर स्त्रीला मुलाचा जीव आवडला असता, मुलीचा जीव आवडला असता, 2-2 पोरं टाकून लग्न केले असते का? पळाल्या असता का त्या? तुमचा भाग खूप चांगला आहे. कळतं ना मी काय बोलतो? माझं बोलणं म्हणजे कुसलीचा डावच आहे विजुता. त्या ज्याला जास्त मळमळ असेल मी दाखवून देईन. नीट कान उघडून ऐका. अजून पुढे काय का? म्हातारे इकडे पाय माझ्याकडे. गाय पवित्र का आई पवित्र? गाय पवित्र का आई पवित्र? अरे इथं गायीचे पोवाडे म्हणणे सोपे आहे, आईचे पोवाडे म्हणणे सोपे आहे. मी त्या कीर्तनकारांकरता सांगतो. पण गायीला कधी मुठभर चारा टाकला का? कधी आईला पाणी दिलं का तू? कधी आईचं दर्शन घेतलं का? कोणाला विचारतो मी. अरे ज्यांना 50-50 हजार सोफारे आहे त्यांना आई समजली नाही, काय सांगावं तुम्हाला. म्हणून तसं मी विचारतो, गाय श्रेष्ठ का माय श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? ज्या वेळेला मुलाला आईचं दूध चालत नाही तेव्हा कोणाचं दूध देता तुम्ही? मग माय श्रेष्ठ कशी काय? गाय श्रेष्ठ आहे. अजून पुढे सांगू का? एका झोपडीमध्ये वासरू आहे आणि त्याच झोपडीमध्ये आईचं मूल आहे, बाळ आहे. आग लागू नये पण झोपडीला आग लागली. आई त्या आगीच्या बाहेरच तोंड ठोकते पण मध्ये कुठे शिरते. पण त्या वासरा करता जंगलात चरणारी गाय पळत येते, आगीत घुसते आणि त्या कासराला दाव्याला ढुसणी मारते, दोर तोडते आणि वासरू घेऊन बाहेर येते. आणि आपली येडपट आई बाहेरच तोंड ठोकते, मध्ये कुठे जाते. कळतं ना? मग श्रेष्ठ कोण? माय का गाय? माय श्रेष्ठ. गाय श्रेष्ठ आहे. मग कसायला गाय कशी काय देता तुम्ही? अरे मी किती टेम्पो पकडले रामपूरच्या पुढे, इकूनच येताना, तुमच्या भागातूनच येताना. ज्यांना पकडलं त्यांना फोन लावून बोलू का इथं? अरे हीच मंडळी आहे ना. आपण म्हणतो जगाच्या पाठीवर
हिंदुस्थान महाराष्ट्र पवित्र देश आहे आपण म्हणतो, आणि त्या महाराष्ट्रात नाशिक जिल्हा पवित्र आहे असं आपण म्हणतो, कसमा पट्टा पवित्र आहे. अरे इतकी अवलादी काय सांगावं, हेच गाई देतात ना हो, काय सांगावं तुम्हाला आता. इतका चक्रमपणा आहे. धुंदीत राहू नका. गाईचं पाप एक दिवस फेडावंच लागेल. येतं का लक्षात? एक दिवस गाईचं पाप फेडावं लागतं. म्हणून मंडळी हात जोडून एक विनंती आहे बरं का, वेळ संपलेला आहे. मंडळी इशारा करून राहिले. मी फक्त एक उदाहरण सांगतो तुम्हाला, मग अभंग सांगतो. मी तुम्हाला विचारलं कोण आवडतं तुमच्या घरात, कोण काय सांगतो, कोण काय सांगतं. रडू द्या, मग काय करतात ते. रडत रडत हो काय ना बसले. आपण ते येत नव्हतो इथं. तो त्रास आईलाच माहिती. आपण गण डोळे ताणतो त्या आईवर, गप कर त्याला, रडू देऊ नको, पण त्या आईलाच माहिती ते किती विचित्र आहे. तसं मंडळी वेळ संपलेला आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला, घरात कोण आवडतं, कोण काय सांगतो, कोण काय सांगतं, पण उत्तर ऐका. 9 मास गर्भवासी, कष्ट झाले ज्या मातीशी, तीही निष्ठुर झाली कैसी. आई सुद्धा दूर गेली, पित्या पुत्राचा स्नाळ मुखी घालून करी कोड. जेव्हा लागली यमवड, तेव्हा दुरी टाकेले. बापही दूर होतो, बहीण बंधूचा कनवळा, हे तू दानसी दयाळा. बहीण सुद्धा 1 वर्ष बोलावून घेऊ नका. फक्त माहेरकडे तोंड करते, वाटळ होते भावाचा, अशी बोटं मोडते. तिला सुद्धा मतलबी म्हटलेलं आहे. कोणाला? बहिणीला. इष्टमित्र सजन सखे, हे तो सुखाची मांडणी. आपला खिसा रिकामा झाला, अरे हे भामटे हेही पळून जातात. मित्रपरिवार कोणी नाही, पण जिच्यावर तुमचा विश्वास आहे अशी पत्नी तरी तुमच्या जवळ येते का हो? दे गुराची कामिनी, ती तवासे भुवनी. कामिनी म्हणजे पत्नी आणि भुवन म्हणजे घर. पत्नी दारात बसते, ज्या वेळेला ती तिरडी उचलतात ना तुमच्याकडे, बरोबर आहे ना, उचला उचला म्हणता आता भूमीशी झाला भार. ती तिरडी उचलतात. 4 बोडके 5वा पुढे चाले. ही तिरडी निघाली, प्रेतयात्रा निघाली, पाठीमागे जनता निघते, महिला खाली बसतात. आमच्याकडे असा पदर बाहेर काढतात महिला आणि वारा घालतात. काय म्हणतात महाराज? भाऊ पुष्कळ तरा दिदा, सुकणार जाय तो आता. समजतं का? असा आपला शेवट आहे, असं आपलं मरण आहे. हे मरण समजून घ्या. मौतीत जा, तिथे वैराग्य घेऊन घरी या. काय होतं, कसं घडतं. म्हणून याच्याकरता मंडळी हा जो परमार्थ आहे, परमार्थ माधन जोडी देवाचे चरण. म्हणून सगळ्यांनी काय करायचंय, परमार्थ करा. आई वडिलांना सांभाळा, आपलं कुटुंब सांभाळा, आपली मुलं शिकवा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. दुसरं काही करू नका. कोट्यावधी रुपये खर्च करा, पण त्यांची बुद्धी बळकट करा. पैसे नका कमवून ठेवून त्यांच्याकरता. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, ऐशी दशा येईल पुढे, तई मन होईल वेडे, तव तू चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. असा आत्मज्ञानी मनुष्य ते जर पाहायचं असेल, पांडवांचा इतिहास घरी जाऊन वाचा. त्यांच्यामध्ये 4ही बंधू मरून पडतात, धर्मराज एकटा जिवंत राहतो. त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला, कोण श्रेष्ठ आहे? म्हणे आत्मज्ञान हे श्रेष्ठ आहे जगामध्ये. राजा धर्माने त्या धर्मनीतीमध्ये सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? आत्मज्ञानी पुरुष आहे. आणि आत्मज्ञानी पुरुष किंवा स्त्री माळकरी असते. कान उघडून ऐका. त्याच्याजवळ पथ्य आहे जीवनामध्ये, असे आत्मज्ञानी पुरुष बरं का. यांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी वंदन करून अर्पण करतो. सगळ्यांनी एकदा माझ्या मागे भजन करा. भजन त्यांनी म्हणायचं आहे. कोणी? जेवढे हिंदू असतील तेवढ्यांनी म्हणा. सगळे म्हणा बरं का, टाळी वाजवून. मकुंद माधव गोविंद हारे, केशव माधव गोविंद हारे. बोला. मकुंद माधव गोविंद हरे, केशव माधव गोविंद हरे. गोविंद हरे, केशव माधव केशव माधव गोविंद हरे.
केशव माधव गोविंद हरे. पुरुष मंडळी टाळ्या वाजवा, हात करा. केशव माधव गोविंद हरे. मुकुंद माधव गोविंद हरे. केशव माधव गोविंद हरे. माधव केशव माधव गोविंद हरे. गोपाल कृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराज. जय हरी मंडळी, जय हरी म्हणा सगळेजण.